पंढरपूर सोलापूर हायवे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जेजुरी आणि सासवड या मध्यभागी जो आहे बेलसर फाटा टोल नाका या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या टोल नाक्यावरती स्थानिकांना टोल माफी मिळावी यासाठी युवा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जागरण गोंधळ घालत या सरकारचा जो आहे निषेध केला जात आहे आणि या टोल वरती स्थानिकांना जे आहे ती टोल माफी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आपल्याबरोबर युवक अध्यक्ष आहेत। काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की पुरंदर तालुक्यातील स्थानिकांना जे भूमिपुत्र आहेत त्यांना टोल माफी झालीच पाहिजे, ही आमची प्रथमतः मागणी आहे। आणि दिवे घाटाच्या खाली हा जो रोड आहे त्याचं अजून काम चालू आहे, अजून तर रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, तरी सुद्धा हा टोल सुरू करण्याचं षडयंत्र या प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे हा टोल आहे ना, जोपर्यंत रोडचं काम पूर्ण होत नाही संपूर्ण, तोपर्यंत हा टोल तोपर्यंत बंद ठेवला पाहिजे, अशी आमची प्रथमतः मागणी आहे। रस्ता अजून अद्याप पूर्ण झालेला नाही असं नाहीये, 100% दिवे घाटाच्या खाली अजून रोडचं काम चालू आहे। त्यामुळे तिथं हा रोडला टोल इतक्या लवकर चालू करण्याची गरजच नव्हती, जोपर्यंत रोड संपूर्ण पूर्ण होत नाही तोपर्यंत। आता लवकर म्हणजे त्यांनी रोडचं काम न पूर्ण होता टोल चालू केलेला आहे स्थानिकांना। आणि यामध्ये आमची अशी मागणी आहे की स्थानिक जे लोक आहेत, भूमिपुत्र जे आहेत, ज्यांनी आज जमिनी दिलेले आहेत या रोड मध्ये, त्यांना सुद्धा आज टोल भरावा लागतोय। म्हणजे 100% प्रशासनाचं म्हणजे आम्ही धिक्कार करतो या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून। मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची भूमिका काय असेल? आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जोरदार आंदोलन आणि निषेध मोर्चा करणार आहोत या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या स्थानिकांना टोल माफी मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर मागणी जर पूर्ण झाली नाही तर टोल फोडण्याची भाषा देखील या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी, बेलसर।